विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी आपण सर्वांची चांगली तयारी सुरू असेल. चांगल्या प्रकारे अभ्यास केल्यानंतरही बरेचदा आपल्याला पाहिजे तशी मनात परीक्षेत मिळवता येत नाही. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे वेळेचा नियोजनाची कमतरता. बरेचदा असं होतं की आपण खूप सारा अभ्यास केलेला असतो, पण आपल्याला परीक्षेत पेपर लिहित असताना प्रश्नांसाठी लागणारा वेळ याचं नियोजन करता न आल्यामुळे सर्व प्रश्न आपण सोडवू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला प्रश्नांची उत्तरे येत असून सुद्धा आपल्याला वेळ कमी पडल्यामुळे पाहिजे तेवढे मार्क्स मिळू शकत नाही. तेव्हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर ठराविक वेळेच्या आत आपल्याला संपूर्ण पेपर लिहिणे अत्यावश्यक ठरते. तेव्हा इथे या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या नियोजनानुसार आपण कृतीपत्रिका सोडविण्याचं नियोजन केलं पाहिजे, जेणेकरून संपूर्ण कृतीपत्रिका ठराविक वेळेमध्ये आपल्याला यशस्वीरित्या पूर्ण लिहिता येईल आणि अधिकाधिक मार्क्स आपल्याला तिथे मिळतील. तेव्हा वेळेचे नियोजन आपल्याला इथे पाहायचे आहेत. बघा, टाइम मॅनेजमेंट फॉर इंग्लिश पेपर क्लास 12 सेक्शन 1 प्रोज लेसन. मित्रांनो, सेक्शन 1 मध्ये आपल्याला जे अभ्यासाला 8 लेसन्स आहेत, यापैकी एका लेसनवर आधारित क्वेश्चन फर्स्ट ए सीन एक्स्ट्रॅक्ट येतो, ज्यामध्ये एकूण 6 ऍक्टिव्हिटीज असतात आणि या 6 ऍक्टिव्हिटी सोडवण्यासाठी आपल्याला साधारणतः 16 मिनिटात ह्या ऍक्टिव्हिटीज पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर क्वेश्चन 1B लँग्वेज स्टडी, यामध्ये एकूण 4 ऍक्टिव्हिटीज विचारण्यात येतात आणि ह्या 4 ऍक्टिव्हिटीज आपल्याला 6 मिनिटात कंप्लीट करायच्या आहे, पूर्ण करायच्या आहेत. 16 अधिक 6 टोटल 22 मिनिटांमध्ये ह्या ऍक्टिव्हिटी पूर्ण व्हायला पाहिजेत. त्यानंतर क्वेश्चन 2A अनसीन एक्स्ट्रॅक्ट, न पाहिलेल्या परिच्छेदावर आधारित इथे आपल्याला ह्या ऍक्टिव्हिटी येतात आणि वरील प्रश्नाप्रमाणेच यामध्ये देखील एकूण 6 ऍक्टिव्हिटीज असतात आणि या 6 ऍक्टिव्हिटीज सोडवण्यासाठी अनसीन परिच्छेद असल्यामुळे आपल्याला ओळखायला किंवा त्या समजून घ्यायला थोडा वेळ लागतो आणि म्हणून वरील प्रश्नांच्या तुलनेत इथे 4 मिनिट एक्स्ट्रा आपण दिलेले आहेत. 20 मिनिटांमध्ये हा प्रश्न आपला पूर्ण व्हायलाच पाहिजे. यामध्ये 6 ऍक्टिव्हिटीज आहेत आणि साधारणतः 3 मिनिटांमध्ये एक ऍक्टिव्हिटी, याप्रमाणे आपल्याला हे कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन 2B समरी रायटिंग. समरी रायटिंग ही ऍक्टिव्हिटी देखील अनसीन एक्स्ट्रॅक्टवर आधारित असल्यामुळे आपल्याला ऑलरेडी त्याचं वाचन झालेलं असतं आणि म्हणून इथे 10 मिनिटात आपल्याला ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. लक्षात असू द्या, समरी रायटिंग करत असताना टायटल देणे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 2C माइंड मॅपिंग, यामध्ये तुम्हाला एक टॉपिक दिलेला असतो, विषय, आणि त्या विषयाला अनुसरून पॉइंट्स काढावे लागतात आणि पॉइंट्स काढून मग त्या पॉइंट्सची मांडणी आपल्याला डायग्राम मध्ये करायची असते. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर याला 5 मिनिटं साधारणतः पॉइंट्स काढायला आणि 5 मिनिटं डायग्राम मध्ये त्याला अरेंज करायला आपल्याला लागू शकतात आणि म्हणून 10 मिनिटात ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. याप्रमाणे 20 अधिक 10 अधिक 10 असे टोटल 40 मिनिट्स 40 मिनिटात हा प्रश्न पूर्ण व्हायलाच पाहिजे. त्यानंतर सेक्शन 2 पोएट्री सेक्शन आहे. बघा, क्वेश्चन 3A मध्ये सीन पोयम, ज्या 8 पोएम्स आपल्या अभ्यासाला आहेत, या 8 पोएम्स पैकी एका पोएमवर आधारित 10 ते 15 ओळीचा पॅराग्राफ इथे येतो. यामध्ये टोटल 5 ऍक्टिव्हिटीज असतात आणि ह्या 5 ऍक्टिव्हिटीज सोडवण्यासाठी आपल्याला साधारणतः 12 मिनिटांचा कालावधी मिळतोय आणि 12 मिनिटात ही ऍक्टिव्हिटी आपली पूर्ण व्हायलाच पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन 3B ॲप्रिसिएशनचा प्रश्न असतो. जी पोएमवर विचारलेली आहे त्या व्यतिरिक्त इतर 7 पोएम पैकी एका पोएमवर आधारित ही ऍक्टिव्हिटी पेपरला येते आणि यावर आधारित आपल्याला 10 मिनिटात दिलेले मुद्दे असतील तर मुद्द्यांच्या सहाय्याने, नसतील तर मुद्दे तयार करून आपल्याला ॲप्रिसिएशन लिहावं लागणार आहे. तेव्हा 10 मिनिटात 5 ते 6 पॉइंट्स मध्ये आपल्याला हे ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. याप्रमाणे 12 अधिक 10 22 मिनिटांचा कालावधी आपण हा प्रश्न सोडवण्यासाठी देणार आहोत. त्यानंतर सेक्शन 3 रायटिंग स्किल, यामध्ये क्वेश्चन 4 अंतर्गत एकूण
A, B, C, D असे 4 सब क्वेश्चन्स असणार आहेत आणि या प्रत्येक सब क्वेश्चन मध्ये 3 पर्याय असणार आहे, म्हणजे 3 प्रश्न असणार आहे. या 3 पैकी एक प्रश्न आपल्याला लिहायचा असणार आहे. तेव्हा एक रायटिंग स्किल लिहायला जवळपास आपल्याला 13 मिनिटाचा कालावधी 13 मिनिट्स घ्यायचे आहेत. क्वेश्चन 4B मध्ये सुद्धा ईमेल, रिपोर्ट आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन्स या 3 पैकी एक लिहिण्यासाठी 13 मिनिट्स आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन 4C मध्ये स्पीच, कॉम्पेअरिंग आणि एक्सपान्शन ऑफ आयडियाज यापैकी एक लिहिण्यासाठी पुन्हा 13 मिनिट्स आणि क्वेश्चन 4D रिव्ह्यू, ब्लॉग आणि अपील यापैकी एक रायटिंग स्किल लिहिण्यासाठी सुद्धा 13 मिनिट्स. याप्रमाणे 13 + 13 + 13 + 13 = 52 मिनिट्स, 52 मिनिटं आपल्याला रायटिंग स्किल सेक्शनला द्यायचे आहे. 16 गुणांचा हा सेक्शन आहे आणि यामध्ये थोडं जास्त लिहावं लागतं. रायटिंग स्किल सेक्शन मध्ये लिखाणाला थोडंसं वाव असल्यामुळे आपले स्किल तिथे फार महत्वाचे आहे आणि म्हणून याला थोडा वेळ लागतोय आणि म्हणून आपण 52 मिनिटं हे या प्रश्नाला देणार आहोत. त्यानंतर आहे सेक्शन 4 लिटररी जेनर नॉवेल. नॉवेल या विभागावर आधारित आपल्याला एकूण 4 प्रश्न पुन्हा सोडवायचे आहेत. एक क्वेश्चन 5A, क्वेश्चन 5B, क्वेश्चन 5C आणि क्वेश्चन 5D असे 4 सब क्वेश्चन्स इथे असणार आहेत. तेव्हा क्वेश्चन 5A मध्ये हिस्ट्री ऑफ नॉवेलवर आधारित MCQ टाइप क्वेश्चन्स येणार आणि याला साधारणतः 10 ते 11 मिनिटात आपण सहज लिहू शकणार. त्यानंतर क्वेश्चन 5B मध्ये टू सर्व विथ लव या नॉवेलवर आधारित एलिमेंटला अनुसरून नॉवेलचे जे 6 एलिमेंट्स आहेत त्या 6 पैकी 2 एलिमेंटला अनुसरून इथे 2 सब क्वेश्चन्स येणार आणि या क्वेश्चनला देखील आपण 5.5 मिनिटात म्हणजे साधारणतः 5 ते 6 मिनिटात म्हणजे 11 मिनिटांमध्ये हे कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन 5C मध्ये अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज ही नॉवेल आहे. या नॉवेलवर आधारित 2 प्रश्न येतील, त्याला देखील 10 ते 11 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन 4D मध्ये द साइन ऑफ 4 या नॉवेलवर आधारित 2 सब क्वेश्चन्स येणार आणि यांना देखील लिहायला आपल्याला 10 ते 11 मिनिटं द्यायची आहे. याप्रमाणे टोटल 44 मिनिटं आपल्याला इथे द्यायची आहे. अशा प्रकारे 11 ते 2 वाजेपर्यंत आपल्याला प्रत्येक प्रश्नाला जो टाइम दिलेला आहे त्यानुसार पेपर लिहायचा आहे. मित्रांनो इथे बघा क्वेश्चन 1 22 मिनिट, क्वेश्चन 2 40 मिनिट्स, क्वेश्चन 3 22 मिनिट्स, क्वेश्चन 4 52 मिनिट्स आणि क्वेश्चन 5 44 मिनिट्स. याप्रमाणे 22 + 40 + 22 + 52 + 44 = 180 मिनिट्स. 180 मिनिटात आपल्याला पेपर लिहायचा आहे. या व्यतिरिक्त पेपर संपल्यानंतर 10 मिनिटाचा वेळ आपल्याला मिळणार आहे. या 10 मिनिटाच्या वेळामध्ये आपल्याला क्रॉस चेकिंग करायचं आहे की आपला एखादा प्रश्न राहिला का, एखाद्या प्रश्नाला प्रश्न क्रमांक दिला की नाही हे सुद्धा चेक करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला इथे 10 मिनिटं वेळ मिळणार आहे. तर 180 + 10 असा टोटल 190 मिनिट म्हणजे 3 तास 10 मिनिटाचा कालावधी आपल्याला इथे मिळणार आहे आणि या 10 मिनिटात पूर्ण पेपर चेक करून मग आपल्याला पर्यवेक्षकाकडे जमा करायचा आहे. तेव्हा या पद्धतीनेच वेळेचे नियोजन करा जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या संपूर्ण प्रश्न आपल्याला सोडविता येतील आणि अधिकाधिक चांगले मार्क्स मिळतील. मित्रांनो हे जे वेळेचं नियोजन आपण केलेलं आहे हे आपल्यासाठी फक्त गाइडलाइन्स आहेत. एखाद्या विद्यार्थ्याच्या स्पीडनुसार, ॲबिलिटीनुसार थोडंसं ते कमी जास्त होऊ शकतं. आशा आहे की या टाइम मॅनेजमेंटचा आणि ॲक्टिव्हिटी शीट फॉर्मॅटचा तुम्हाला चांगल्या प्रकारचा उपयोग झाला असेल. मित्रांनो वेळेचे नियोजन आणि ॲक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट लक्षात घेऊन आपण सर्व प्रश्न वेळेच्या आत आणि व्यवस्थितपणे लिहावेत. सर्वांना बोर्डाच्या परीक्षेच्या शुभेच्छा. या परीक्षेमध्ये तुम्हाला भरघोस यश प्राप्त हो ही सदिच्छा. जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा उपयोग घेता येईल. चला तर मित्रांनो आता आपण इथे थांबूयात. थँक्यू.